टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहराला ठळक घडामोडी। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भाजपा महिला आघाडी पूर्व मंडळ शहराध्यक्षा सुजाता भोईर तसेच पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर तथा भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संजय यादव यांच्या नेतृत्वात अंबरनाथ नगर परिषदेविरोधात विशेषतः नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले। शहरातील अस्वच्छता, घंटागाडी प्रश्न, डंपिंग ग्राउंड, पाणी प्रश्न अशा व इतर अनेक नागरी समस्यांबाबत प्रशासनाला धारेवर धरण्यात आली। भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक निधी वाटप असो वा विकास कामे अथवा प्रशासनाचा निमंत्रण सोहळा याबाबत सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांना कायम दुजेभाव करीत डावलण्यात येत असल्याचा गंभीर आरोप प्रशासनावर करण्यात आला। सदर प्रसंगी माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, माजी नगरसेविका कल्पना अशोक गुंजाळ, अनिता अदग, जयश्री थेटे, वंदना पाटील तसेच श्रीकांत कर्वे, युवक अध्यक्ष मानस जाधव, शहर उपाध्यक्ष महेश मोरे, अप्पा कुलकर्णी, संतोष शिंदे, दत्ता देशमुख, वृंदा पटवर्धन, श्रद्धा डेमसे, अर्चना परमार यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। सुजाता भोईर यांनी तीन प्रभागात मिळून एक घंटागाडी, तीही 3 ते 4 दिवसांनी, परिणामी शहरात घाणीचे साम्राज्य, तुंबलेल्या कचराकुंड्या तसेच अस्वच्छ रस्ते, परिणामी डेंग्यू, मलेरिया अशा अनेक साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव, डंपिंग ग्राउंड अशा इतर अनेक समस्यांबाबत प्रशासनाला धारेवर धरले। तसेच भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांनी 15-15 दिवसात पाहुण्यासारखे पालिकेत येणारे मुख्याधिकारी हे केवळ टक्केवारी व कॉन्ट्रॅक्टर धार्जिणे असल्याचे गंभीर आरोप करीत त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करीत त्यांच्या जागी सक्षम कुशल असा पूर्णवेळ अधिकारी प्रशासक म्हणून मिळावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली। भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी पालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक शासकीय उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका असो वा निधी वाटप किंवा विकास कामे सत्ताधारी पक्षाच्या तालावर नाचणारे मुख्याधिकारी, सदोदित भाजप पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना दुजाभाव करीत डावलतात असा गंभीर आरोप त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर केला। तसेच अलीकडेच खासदारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या तब्बल 7.5 कोटींच्या नेहरू गार्डनच्या लोकार्पण सोहळ्याअंतर्गत सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतील काही 2-3 भाजप पदाधिकारी म्हणजे संपूर्ण भारतीय जनता पक्ष नव्हे असा ठोस इशारा देत प्रत्येक कार्यकर्त्या तथा पदाधिकाऱ्याचा सन्मान झालाच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका संजय यादव यांनी घेतली। तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अतिरिक्त मुख्याधिकारी वराडकर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे घंटागाडी, डंपिंग ग्राउंड, पाणी प्रश्न, तुंबलेल्या कचराकुंड्या आदी नागरी समस्यांबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास येत्या 7 दिवसात पालिका प्रशासनाच्या गेटवर कचरा टाकण्यात येईल असा गंभीर इशारा पालिका प्रशासनाला देण्यात आला। प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा सूचक इशारा देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अभिषेक परडकर यांना देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की जय। प्रशासनाच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो, प्रशांत रसाळ हाय हाय, निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, प्रशासनाचा निषेध असो, सौथीच्या मुलासारखी वागणूक आम्हाला प्रशासनाकडे मिळते हा आरोप आहे आमचा प्रशासन। कालचा जो कार्यक्रम झाला हा प्रशासनाच्या माध्यमातून साहेब झाला। कालचा कार्यक्रम नेहरू गार्डनचा प्रशासनाचा होता, आम्ही पक्षाचा मानत नाही। त्या कार्यक्रमासाठी तुम्ही नेहमी आमच्या नियमाप्रमाणे, प्रोटोकॉलप्रमाणे अध्यक्षांना निमंत्रण द्यायला होतं, नगरसेवकांना निमंत्रण द्यायला होतं, ते दिलं नाही म्हणून तुमचा निषेध। दुसरा असं की तो कार्यक्रम येत असताना कोणी येऊ, म्हणजे आमचे मंत्री आले, उपमुख्यमंत्री आले, खासदार आले, असं असताना एकाच पार्टीचे एकाच पक्षाचे तुम्ही बॅनर काढलेले आहेत का? महेश मोरेंचा असेल, माझा असेल बॅनर, सुनील चौधरीचे बॅनर आहेत, आमचे बॅनर का काढले? लेखी आम्ही लेखी देतो, तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्यायला हवं, नाही तर याच्या विरोधात आम्ही कलेक्टरांकडे पण विचारणार करणार। गोष्ट होत्या खासदारांना आवडणार नव्हतं का की भारतीय जनता पार्टीचा बॅनर दिसला, रमाताईंचा बॅनर दिसला, म्हणजे डोळ्यानं फुटतंय का तुमच्या? तशा तुम्ही त्या दबावाखाली काम करता का? साहेबांना पण दिलेले विजणार आहे का, तिथला दूध बंद होणार आहे का, ते करणे तुमची जबाबदारी आहे। अजून एक विषय असा आहे, जेव्हा शासनाच्या निमंत्रण पत्रिका जेव्हा तुम्ही प्रोटोकॉलप्रमाणे जेव्हा इतर पक्षाची नावं टाकतात, आमच्या कल्याण जिल्ह्यामध्ये आमचे रवींद्र चव्हाण, शशिकांत कांबळे
नाना सूर्यवंशी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. आमच्या ज्या प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्यांची पण नावं जसे किसन कोथळे साहेब आहेत, त्यांची नावं त्या पत्रिकेत येत नाही. कालची जी पत्रिका जी तुम्ही बघितला त्याच्यात अंबरनाथ नगर परिषदेचा लोगो आहे, आपण तो करतो. त्याच्यात ठराविक लोकांचे नाव आम्ही त्या गणपती तोपर्यंत मी फोन करते. 2 महिन्यापासून माझ्या कंप्लेंट असतात. ते स्टार मध्ये अजिबात ऐकत नाही. का नाही ऐकत? ठीक, एक मिनिट. डम्पिंग ग्राउंडचा हा महत्वाचा विषय आहे. सीओ कोणाच्या दबावाखाली काम करतात? भारतीय जनता पार्टीच्याच नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांचं काम करायचं नाही का? असं सांगा, तुम्ही जाहीर सांगा, आम्हाला करायचं नाही, विषय संपला. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून मागे पत्र दिलेलं आहे. ह्या सर्व विषय त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. 25 डिसेंबरला पत्र दिलेलं आहे. अजून माननीय मुख्याधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात त्यांना त्याचं गांभीर्य लक्षात नाही. त्यांना फक्त आणि फक्त टेंडर आणि टक्केवारी खाण्यातच त्यांना इंटरेस्ट आहे. तो जो नगरसेवकांचा माझी ग्रुप आहे त्याच्यावरती जो मेसेज मी काय केलं या लोकांनी की जिमी फॉर्म नाही भरला, तिला लागले मशीन, जिमीच्याकडे फॉर्म वोटर आयडी शोधून किती कार्यक्रमाच्या वेळेला लागले नाही, इतर वेळेला लागले असं मॅडमचं म्हणणं होतं. डीएमसीचं जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथे आग लागते तिथला जो कचरा आहे तो उचलणं आणि आगीवर नियंत्रण करून आग लागणं बंद करणं, दूर न होणं. चौथा महत्वाचा मुद्दा जो बऱ्याचदा चर्चेला गेला, पत्रिकेवरती सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची नावं नाहीये. विशेष करून आता कालचा जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल आक्षेप घेतला, त्याच्याबद्दल उत्तर दिलं. स्ट्रीट लाईट्स लागलेले नाहीयेत, हाय मास्क नाहीये, त्याच्याबद्दलचं होतं. 6वं म्हणजे घंटा गाड्यांची फ्रिक्वेन्सी, 7वं म्हणजे फवारणी इफेक्टिव्हली झालेली नाहीये, डासांचा त्रास होतोय. नेहरू गार्डन जवळ थोडंसं डेब्रिजचे बाहेर गेले गार्डन मधलं ते क्लिअर करणे. वडवलीचा आता एक कचऱ्याचा प्रश्न सांगितला होता, म्हणजे सेकंडरी डेपोसारखा जमा होता अशी कंप्लेंट आहे. त्याच्यानंतर MSCBचा जो पूल आहे ज्याच्याबद्दल अपघात होतात त्याच्याबद्दल जे सांगितलंय त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहे. आणि लो लाईन कनेक्शन झाले त्याच्यावर लोकेशन लक्षात द्यायला मला असं वाटतं. टॉयलेटचा विषय नाही लिहिला तुम्ही. टॉयलेटचा आणि घंटागाडीचा विषय नाही जो नगरपालिकेने या ठिकाणी डम्पिंग करणं गरजेचं असताना तिथे न करता DMC याच्या जागेवरती अनधिकृत डम्पिंग ग्राउंड निर्माण केलेला आहे. त्या डम्पिंगला त्यांनी तिथे रात्री जाळ लावतात आणि त्या धुरामुळे तेथील अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमच्या नागरिकांना म्हणजे ताडवाडी, दत्तगुडर असू द्या, हाल्याचा पडा असू द्या, बी कॅमिन रोडचा जो परिसर आहे, वडवलीचा परिसर आहे, समाशय सोसायटी असू द्या, उत्तर सोसायटी, इथल्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आणि बाकीच्या आजाराचे त्रास सुरू झालेले आहेत. तो महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याबाबत जे आज आपण त्यांना निवेदन देतोय याच्यावरती त्यांनी 4 दिवसामध्ये आम्हाला तिथला जो अनधिकृत डम्पिंग आहे तो तिथला बंद करावा, तिथला कचरा उचलून न्यावा आणि तिथला कचरा टाकणे बंद करावा. यासाठी आम्ही आज एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन पराडकर साहेबांना देत आहोत. त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करून द्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिथला कचरा उचलून नगरपालिकेच्या गेटवरती आणून टाकला जाईल. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अनधिकृत फेरीवालीच्या संदर्भात सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आहे. भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने आज माननीय मुख्याधिकारी प्रशांतजी रसाळ तसेच उपमुख्याधिकारी अतिरिक्त मुख्याधिकारी पराडकर साहेब यांच्या आज त्यांची वेळ घेऊन आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळांना भेटी करण्यास आलो होतो. परंतु मुख्याधिकारी रसाळ साहेब यांची काही भेट होऊ शकली नाही, त्याचा प्रथम जाहीर निषेध आम्ही करतो. पराडकर साहेबांची वेळ झाली, त्यांच्या भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. अंबरनाथ शहरामध्ये DMCच्या जागेवरती जे अनधिकृत डम्पिंग तयार केलेलं आहे त्या डम्पिंग ग्राउंडवरती तिथे आग लावून तिथं धुराचं प्रमाण होतं. त्यामुळे अंबरनाथ पूर्व आणि पश्चिममध्ये ताडवाडी, दत्तगुडे, हाल्याचा पाडा, उत्कर्ष सोसायटी, समाजसेवा सोसायटी, वडोलीमधील बी कॅबिन रस्त्यावरील जे एरिया आहे तो
त्यामधील नागरिकांना श्वसनाचे आणि इतर आजाराचा त्रास सुरू झालेला आहे. हे मागील बऱ्याच महिन्यापासूनच्या आमच्या तक्रारी आहेत, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं ठोस कारवाई केली जात नसल्यामुळे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. जर हे येणाऱ्या 7 दिवसाच्या आतमध्ये तिथले अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बंद केले नाही, तिथला कचरा टाकणं बंद केलं नाही व जो तिथं डम्पिंग केलेला आहे तो कचरा जर उचलला गेला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणचा कचरा उचलून नगरपालिकेच्या गेटवरती टाकण्याची सुद्धा आम्ही त्यांना केलेली आहे. त्यांनी याची नोंद घ्यावी ही कळकळीची विनंती. नाहीतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योग्य ते आंदोलन पुकारले जाईल याची नोंद माननीय मुख्याधिकारी व प्रशासनाने घ्यावी ही आमचे त्यांना आव्हान आहे. मुख्याधिकारी हे फक्त काही ठराविक व्यक्तींचेच कामं करतात. भारतीय जनता पार्टीचे जे माझे नगरसेवक आहेत त्यांच्या पत्रांना केराची टोपी दाखवतात आणि जे ठराविक जे त्यांच्या मर्जीतले काही लोक आहेत त्यांचेच कामं या ठिकाणी केली जातात. त्यांचं लक्ष नाही. त्यांचाही आम्ही मुख्याधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो. पालिकेच्या माध्यमातून शासकीय कार्यक्रम होता. नेहरू गार्डनचं ओपनिंग होतं. या ठिकाणी शिवमंदिरच्या परिसराचं सुशोभीकरणाचं सुद्धा ओपनिंग झालं. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकालाही निमंत्रण दिलं गेलं नाही आणि निमंत्रण पत्रिकेवरती त्याचं नाव सुद्धा नव्हतं. हे प्रशासनाने ही मोठी चूक केलेली आहे. किती वेळ लावते. आज ड्रेनेजचे प्रॉब्लेम असतील, जे आता 2 महिन्यावर पावसाळा आले, गटरीचे प्रॉब्लेम असतील, स्ट्रीट लाईटचे प्रॉब्लेम असतील, आज डम्पिंगचा एवढा मोठा बिकॅपिंगच्या सगळ्याच एरियातल्या तिकडच्या लोकांना प्रॉब्लेम आहेत. जे निसर्गापर्यंत जे आमच्या आमदार तिथं राहता येते विचार करा. हा प्रश्न तर त्यांनी सोडवायला पाहिजे. पण आज भारतीय जनता पक्षाला आज इथं यावं लागेल. जे डम्पिंगचं कचराचं नाही उचललं तर इथं आम्ही नगरपालिकेत तो कचरा घेऊन येणार आहोत. पण हा एवढे मोठे मोठे आपले नेते आहेत त्यांना समजायला हवंय. आम्ही भारतीय जनता पक्षाचे लोकांना तुम्ही डावलता आणि मग नंतर त्यांना काम करायचं ते काम करतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीयेत. म्हणून माझं प्रशासनाला मोठं आव्हान आहे की हे लवकरात लवकर जे प्रश्न गरजेचे आहेत नागरिकांच्या, रस्त्याचे झाले, लाईटीचे झाले, जे गटरीचे चेंबरचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा आधी. डम्पिंगचा तर खूपच मोठा आहे. एवढा धूर तिथं असतो रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या आणि जिथे तर पब्लिक राहतात त्यांना किती शोषणाचा त्रास झाला. आज लहान मुलांची आपण क्यू करत नाही, आजी आजोबांची आपण तिथे क्यू करत नाही. मग हे किती लाजिरवाणी गोष्ट झाली आहे. आपल्याला समजायला पाहिजे आज का आम्ही एवढं वारंवार इथं पाठपुरावा केला पाहिजे. यांना सुद्धा प्रशासनाला कळायला पाहिजे. आणि येतात वरून सीओ साहेब तर कधी असतात कधी नसतात आणि त्याच्यावर मेन सह्या सुद्धा होत नाहीयेत. म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत की त्यांना, कारण की त्यांच्यावर दुसरी जबाबदारी पण मग तुम्ही कोणाला तरी ठेवा इथे दुसऱ्या सह्या करायला. जर तुमच्याकडून सह्या पण होत नाही तर तुम्ही कोणाला तरी इथं ठेवायला पाहिजे का मी आठवड्यातून 2-3 वेळा येतो तर ह्या ज्या महत्वाचे जे प्रश्न आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचवा म्हणून. आणि 6-6 महिने टेबलावर फाईल राहते, आज 1-1 वर्ष फाईल राहते टेबलावर. तर लाजिरवाणी गोष्ट आहे ही प्रशासनाला. आम्हाला इथं कोणाच्या बद्दल नाही, प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज इथं आलेलो आहोत आणि आंदोलन इथं करणार आहोत आज 7 दिवसाच्या नंतर. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले सर्व नगरसेवक कार्यकर्ते इथे आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून म्हणजे गेल्या 4 वर्षापासून ह्या नगरपालिकेमध्ये प्रशासनाचं राज्य आहे आणि प्रशासनाचं राज्य असताना नगरसेवकांची कामं होत नाहीत. ह्या आमच्या पाटील मॅडम आहेत जाऊसमध्ये छोटासा विषय आहे की एखाद्या शाळेसमोर डांबराचं काम झालं पाहिजे, तो विषय होत नाही. अशा अनेक समस्या आहेत. काही ठिकाणी उद्घाटन होत आहेत. आता आचारसंहिता लागेल 5-6 दिवसात तर इथे काही सत्ताधीश हे आमच्याबरोबर आहेत. आम्हाला विश्वासात न घेता उद्घाटनं करतात. 18-18 कोटी 8-8 कोटी खर्च करतात. पण बेसिक गरजा आहेत. आमची प्रशासनाला विनंती आहे बेसिक ज्या गरजा आहेत म्हणजे ड्रेनेजची असेल, घंटागाडीचा असेल विषय, तुमचा स्ट्रीट लाईटचा विषय आहे, यांनी शौचालयाचा विषय आहे, असे विषय आहेत. ह्या विषयांवरती लक्ष दिलं पाहिजे. घनकचराचा मोठा विषय डम्पिंग ग्राउंडचा, हा डम्पिंग ग्राउंडचा विषय झाला पाहिजे. याच्याकडे लक्ष द्या कारण की प्रामुख्याने शहराचं आरोग्य त्याच्यावर राहतं. आणि हे करत असताना सत्ताधीश जे आहेत इथले जे स्वतःला म्हणतात की आम्ही केलं मी केलं, अंबरनाथचा विकासाचा पॅटर्न कसा असायला पाहिजे की बेसिक गरजा त्या पूर्ण झाल्या पाहिजे. आणि हे करत असताना त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. अंबरनाथमध्ये जे जे कार्यक्रम होतात, काल आता तो कार्यक्रम झाला नेहरू गार्डनचा, आमच्या कोणत्याही अध्यक्षांना बोलवलं नाही, कोणत्या नगरसेवकांना बोलवलं नाही. महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का एकट्याने. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक असे मतदान आहेत. लोकसभेचं आहे, विधानसभेचं आहे. लोकसभेचं आम्हाला 400 पार करण्यासाठी मोदीजींनी सांगितलं आम्ही कोणत्याही एखादा दगड खासदार उभा केला तरी आम्ही त्याला मतदान करणार कारण आम्हाला 400 पार करायचं. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्याशी गाठ आहे. नाही तुम्ही युतीचा धर्म पाळलात तर
विषय निघाला की खासदार आले होते आणि आमच्याच पक्षाचे बॅनर काढले, त्यांच्या पक्षाचे बॅनर ठेवले. म्हणजे काय मला कळत नाही की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं हे सरकार आहे आणि तिथे देवेंद्रजी आहेत, माननीय मुख्यमंत्री आहेत. ह्या सगळ्या घटना आमचे जे वरिष्ठ जे मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांच्याशी पण आम्ही बोललो आहे. ह्या सर्व घटना आम्ही जे आता नाही याच्यात सुधारणा झाली तर माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही हा विषय नेणार आणि इथे सुधारणा झाली पाहिजे तरच इथे पुढे विकास होईल. तुमच्याच की काहींचं अतिप्रेम असतं, वैयक्तिक संबंध असतात, तो पक्ष म्हणून निमंत्रण आम्ही मानत नाही. त्यांना असं वाटेल, ज्यांनी निमंत्रण दिले त्यांना असं वाटेल की भारतीय जनता पार्टी ही आमची भारतीय जनता पार्टी, हे आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे, ह्या आमच्या भाजपच्या महिला आघाडी भारतीय जनता पार्टी, सर्व कार्यकर्ते ही भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी एक व्यक्ती म्हणून नसते, विचारांवरती भारतीय जनता पार्टी चालते, व्यक्तीवरती चालत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार हा महत्वाचा आहे. अमरनाथ प्रशासनाचा निषेध असो. प्रशासनाचा निषेध असो.